एकदा स्क्रीनवरच्या कमेंट बघा, त्या कमेंट वाचून तुम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळेल. किती ताईंचं, किती दादांचं वजन कमी झालेलं आहे आणि त्यातलीच एक आपली कमेंट आहे चिया सीड्स विषयी, की चिया सीड्स खाल्ल्यामुळं वजन कमी होतं का? चिया सीड्स घ्यायचे कसे? चिया सीड्सनं मूतखडा होतो का? चिया सीड्स खाल्ल्यानंतर नाश्ता करायची गरज नाहीये का? चिया सीड्स घेतल्यानं काय तोटे होतात, काय फायदे होतात, हे तू व्हिडिओमध्ये सांग. आजच्या व्हिडिओमध्ये मी तीच सगळ्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. मी स्वतः चिया सीड्स घेते का हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये भरपूर वेळा मी ॲज अ हर्बल टी, ॲज अ डिटॉक्स वॉटर म्हणून, हर्बल टी नाही म्हणता येत, डिटॉक्स वॉटर म्हणून चिया सीड्स घेतलेलं आहे. पाण्यामध्ये भिजवून लिंबू पिळून घेतलेलं आहे. काही लोक चुकीच्या पद्धतीने घेतात, त्यामुळे शरीराला त्रास होतो. सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मॉम्स किचन जॉयवर तुम्ही नवीन असाल तर पूर्ण व्हिडिओ बघा. मी माझं 6 महिन्यामध्ये 16 किलो वजन कमी केलेलं आहे आणि घरगुती पद्धतीने केले. कोणती जिम लावली नाही, कोणत्या डायटिशियनकडून डाएट घेतलेलं नाहीये किंवा मी कोणी डायटिशियन नाहीये. मी अभ्यास करून, स्वतःच्या अनुभवावरून खूप गोष्टी शिकले आणि वजन कमी करत गेले आणि त्याच गोष्टी मी YouTubeच्या मार्फत शेअर करत असते आणि तेच छोट्या-छोट्या गोष्टी फॉलो करून घरातलं अन्न खाऊन 10,000 पावले चालून खूप जणांनी वेट लॉस केलेला आहे. खूप जण आनंदी आहेत. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला, तुम्हालाही वेट लॉस करायचं असेल, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे व्हिडिओ मिळतील. मी 10-10, 15-15 दिवसानंतर एक वेट लॉस जर्नीचं चॅलेंज घेत असते. माझ्याबरोबर म्हणजे मी काय खाते ते शेअर करते. माझ्याबरोबर भरपूर जण चॅलेंज घेतात आणि वेट लॉस होतो. आता नवीन चॅलेंज तू कधी घेणार आहे ताई? असं तुमचा कमेंट आलं होतं. तर सध्या तर अजून एक 7-8 दिवस काही नाही. सप्टेंबर महिन्यात किंवा 15 ऑगस्ट नंतर स्टार्ट करू शकते मी. तुम्ही कमेंट करा कधी घ्यायचं चॅलेंज. मी नक्की तेव्हापासून घ्यायला सुरुवात करेल आणि त्याच्यासाठी आपले शॉर्ट व्हिडिओज असतात. पण आता मी असं ठरवलंय, की ते चॅलेंज सुद्धा लाँग व्हिडिओमध्येच घ्यायचेत. मी शॉर्ट्स हळू बंद करणार आहे. कारण आपलं जे पब्लिक आहे ते लाँग व्हिडिओमध्येच म्हणजे जास्त आहे. लाँग व्हिडिओज बघितले जातात. त्यामुळे लाँग व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिया सीड्स असे असतात, की थोडंसं पाणी टाकलं ना, की ते सोक करून घेतं. थोडंसं पाणी टाकलं ना, म्हणजे ते शोषून घेतं. मग ते जर एवढं शोषून घेत असेल पाणी, तर ते जेव्हा शरीरात जातात चिया सीड्स, तेव्हा आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज असते नेहमीपेक्षा. म्हणजे आता हे चिया सीड्स जेव्हा आपण पाण्यामध्ये 4 ते 5 तास भिजत ठेवतो किंवा 2 तास भिजत ठेवतो, त्याच्यामध्ये परत पाणी ओतून लिंबू पिळून आपण ते घ्यायचं असतं चिया सीड्स. पण ते घेतल्यानंतर दिवसभरामध्ये पाणी प्यायचं असतं. आता ज्यांना कच्चे चिया सीड्स चावून खाण्याची सवय असते, त्यांनी अजिबात सुद्धा असं करू नये. अजिबात सुद्धा ते कच्चे चिया सीड्स चावलेले किंवा खाल्लेले चांगले नसतात. एकतर ते भिजवूनच खायचे, रात्रभर भिजवा, 2 तास भिजवा, काही प्रॉब्लेम नाही. पण भिजवल्याशिवाय चिया सीड्स खायचे नसतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामुळे मूतखडा होतो का? होऊ शकतो. जर तो तुम्ही योग्य पद्धतीनं नाही ना घेतलं, तर काही होऊ शकतं. बरोबर आहे की नाही? त्यामुळं घेण्याची पद्धत चुकवायची नाही. अजून चिया सीड्स घेतल्यानंतर नाश्ता करायचा का? हो, नाश्ता करायचा असतो, पण हलक्या प्रमाणात करायचा असेल. म्हणजे आपण सपोज 2-3 मुगाचे डोसे खात असू, पण आपण आधी चिया सीड्स घेतले, तर आपलं ऑलरेडी पोट भरल्यासारखं वाटतं. कारण चिया सीड्समध्ये असतात फायबर्स आणि हे फायबर आपल्याला मदत करतात पोट भरण्यासाठी आणि हे पोट भरण्यासाठी मदत करतात आणि फायबर्समुळं आपल्याला माहिती आहे, आपल्या फायबर्समुळे शरीराला खूप फायदा होतो. जसं की आपण सलाद घेतो. सलादनं आपल्याला फायदाच होत असतो. आपलं पोट भरल्यासारखं राहतं आणि आपली जी चरबी जाळण्याची प्रक्रिया आहे, ती व्यवस्थित पार पाडली जाते. म्हणजे आपण पोट 100% भरण्यापेक्षा 20% फायबरनं जरी भरलं ना, तरी आपलं बाकीचं अन्न पचायला मदत होते. आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित चालतं. त्यामुळे फायबर गरजेचे असतात. त्यामुळे ह्या चिया सीड्समध्ये असतात फायबर. आता चिया सीड्समुळं वजन कमी होतं का? अशी कोणतीच एक गोष्ट नसते ज्याच्यामुळे वजन कमी होतं. म्हणजे तुम्ही कमेंट करता ग्रीन टीमुळे वजन कमी होतं का? नाही. कॉफीमुळे वजन कमी होतं का? नाही. सलादमुळे वजन कमी होतं का? नाही. चिया सीड्समुळे वजन कमी होतं का? नाही. हर्बल टीमुळे वजन कमी होतं का? नाही. डिटॉक्स वॉटरमुळे डिटॉक्स वॉटरमुळे वजन कमी होतं का? नाही. अशी कोणतीच एक गोष्ट नसते की ज्यानं वजन कमी होतं. वजन कमी होतं ते सातत्यानं, वजन कमी होतं ते त्या गोष्टी व्यवस्थित बरोबर पद्धतीनं खाल्ल्यानं, वापरल्यानं वजन कमी होतं.
कोणतीही एक गोष्ट सपोर्ट करत नाही वजन कमी. एखादं म्हणेल काकडी खाल्ल्यानंतर वजन कमी होतं म्हणून त्यानं दिवसभर काकडी खायला सुरुवात केली, तर 4 दिवसानं त्याला ॲडमिट करावं लागलं. एखादं म्हणलं, की प्रोटीन खाण्यानं वजन कमी होतं आणि त्यानं कार्ब्सच खाल्ले नाहीत, त्यानं फायबर्सच घेतले नाहीत, त्यानं पाणीच पिलं नाही, त्यानं फक्त तो प्रोटीनच खात राहिला, चालला नाही. ते प्रोटीन पचणार कसे? प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते लक्षात घ्यायचं. कोणतीही एक गोष्ट हाताला 5 बोटे असतात. एक जरी बोट नसलं तरी आपल्याला म्हणजे घास खाता येत नाही किंवा घास आपल्याला तोंडामध्ये घालता येत नाही. प्रत्येक गोष्ट तेवढी छोटी-छोटी ओठ असो, जीभ असो, लाळ असो, दात असो, कोणतीही गोष्ट अशी नाहीये, की ज्याचं काम नाही. आपल्या शरीराचा एक असा पार्ट सांगा, की ज्या पार्टचा उपयोगच नाहीये. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. तसं वजन कमी करताना प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. आपण कशाला किती प्रायोरिटी द्यायची हे ठरवलं पाहिजे. एखाद्या गोष्टीने वजन कमी होतंय म्हणून त्याचा अतिशयोक्ती कधीही करायची नाहीये. आपल्या शरीराला त्या गोष्टीची सवय लागू नये किंवा त्या सवयीमुळे आपल्याला सवय चांगली लागणे सवयी लागणं चांगलं असतं. पण चांगल्या सवयी अति प्रमाणात स्वतःवर हे करणं वाईट असतं. फॉर एक्झाम्पल फिल्टरचं. अजिबात सुद्धा बाहेरचं पाणी सूट होत नाही असं नाही पाहिजे, बरोबर आहे? सगळं आपल्याला सूट झालं पाहिजे. आपण काय अंबानीची औलाद नाहीये, बरोबर? आपण आपल्या जिथं राहतो, आपण गावाला जातो 4 दिवस, आपण दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमात जातो, आपण तिथलं पाणी पितो. असं नाही झालं पाहिजे, की ह्याच्यामुळं माझ्या शरीराला हे सूट करत नाही, मला हे असंच खायची सवय आहे, ते तसंच असे असतात. नमुने असे असतात. तुम्ही बघितलं असेल. स्वतःच्या घरी काय असेल ते आपल्यापाशी, काय असेल ते आपल्यापुरतं आणि काय असेल ते आपल्या मनातच ठेवायचं. वजन कमी करायचंय ना, आपल्या मनाने सगळं घ्यायचं. विषय चालला होता चिया सीड्सचा, तर चिया सीड्स कच्चे खायचे नाही. चिया सीड्स भिजवायचे आणि आपण दह्यामध्ये खाऊ शकतो. आपण एखादा प्रोटीन शेक घेतो आपण. प्रोटीन शेक म्हणजे माझा प्रोटीन शेक म्हणजे आपलं बनाना त्याच्यामध्ये काजू, बदाम भिजवलेले असतात. दूध टाकतं. हां, दुधामध्ये प्रोटीन आहे असं कोणी सांगितलंय सगळे ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये सगळ्यामध्ये प्रोटीन आहे. कोणताही तुम्ही फळाचा ज्यूस घ्या, त्याच्यामध्ये चिया सीड्स तुम्ही भिजवलेले चिया सीड्स टाकून खाऊ शकता. असं पोटभरीसारखं गोष्ट आहे चिया सीड्स. म्हणून नाश्ता वगैरे स्किप करण्याची काही गरज नाहीये आणि चिया सीड्स केल्यानंतर नाश्ता नाही करायचा असंही नसतं. आपल्या पोटामध्ये जेवढं जाते तेवढा नाश्ता केला तरी चालतो. आता माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी पण चिया सीड्स घेते, पण मी आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळा घेते. एक तर मला त्याची चव आवडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला थोडंसं मळमळल्यासारखं होतं असं घेताना गिळत नाही. म्हणजे ज्यूस असो नाही तर कशामध्ये असो, ते एकट्यानं तर घेतलं तर मळमळल्यासारखं होतं. ज्यूसमध्ये घेतल्यानंतर पण माझ्या दाढेला आहे होल. ज्याच्या दाढेला वरती खालती होल असेल त्यानं सुद्धा ते टाळावं. आधी रूट कॅनल करून घ्या आणि मग करा. मी का करत नाही ते त्याची कमेंट करण्याआधी तुम्हाला सांगते. मला थोडीशी भीती वाटते म्हणून मी करत नाही. बाकी म्हणजे एवढी काही मला दाढ त्रास देत नाही. पण ते एक होल असतं त्याच्यामध्ये ते जाऊन बसतात चिया सीड्स, सब्जाचं बी. म्हणून मी स्वतःला ते चिया सीड्स, सब्जाचं बी, वेलचीचा छोटासा कण असं काहीतरी जाऊन बसतं ना, म्हणून मी जास्त घेत नाही. पण असे घ्यायचे असेल ना, तर व्यवस्थित घ्यायचं आहे, प्रमाणात घ्यायचं आहे, कच्चे खायचे नाहीत. चमच्याभर चिया सीड्स बास होतात. 2-2, 4-4 वेळा चिया सीड्स घ्यायचे नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिया सीड्समध्ये असतात फायबर. त्यांना वजन कमी होण्यासाठी सपोर्ट मिळतो. असं नाही की त्यानं वजन कमी होतं म्हणून ते दिवसभर घ्यायचं आणि जेवायचं नाही. अशी कोणतीही गोष्ट नसते की ती एक गोष्ट घेतल्यानं वजन कमी होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर ते कमेंट नक्की करा. बाकी थँक बाय बाय.